नमस्कार महाराष्ट्र. आजचा हा संदेश कोणत्याही एका व्यक्तीसाठी नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. मी प्राध्यापक प्रदीप कुमार, आम आदमी पार्टी महाराष्ट्र. खासगी प्राथमिक शाळा व महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या फीज मध्ये मनमानी वाढ केली असून सामान्य पालकांना हे फीज भरणे आर्थिक दृष्ट्या कठीण होत आहे. आमच्याकडे महाराष्ट्रातून तक्रारी आल्यात. काही शैक्षणिक संस्था शैक्षणिक फीज न भरल्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारत आहेत. हा प्रकार विद्यार्थ्यांचा शैक्षणिक हक्क रोखण्याचा प्रकार आहे. महाराष्ट्रामध्ये जर मुलांचे शैक्षणिक हक्क फक्त फीज मुळे रोखण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील कोणत्याही खासगी शैक्षणिक संस्थेने केला तर आम आदमी पार्टी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कासाठी आक्रमकपणे रस्त्यावर उतरेल. म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक खासगी शैक्षणिक संस्थांना माझी नम्र विनंती, फक्त फीज मुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्यावी. महाराष्ट्रातील सरकारी शाळा असोत, अनुदानित शाळा असोत, विनाअनुदानित शाळा असोत किंवा खासगी शैक्षणिक संस्था असोत, आम आदमी पार्टीला अपेक्षा आहे सरकारने किंवा प्रशासनाने दिलेल्या गाईडलाईन नुसारच सर्व शैक्षणिक संस्था चालाव्यात. कोणीही स्वतःचा मनमानी कारभार करून विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान करू नये. महाराष्ट्रामध्ये फक्त फीजमुळे जर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक हक्क कोणतीही खासगी शैक्षणिक संस्था नाकारत असेल तर अशा विद्यार्थ्यांच्या पालकांनी आम आदमी पार्टीच्या जनसेवकाला आपली तक्रार द्यावी. आम आदमी पार्टी महाराष्ट्रातील प्रत्येक मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी 24 तास तुमच्या सेवेत आहे. नमस्कार.